नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. मित्रांनो, मी काशीनाथ खैरनार पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. व्हिडिओ बघण्याआधी जर कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, कमेंट करा. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी हिंदवी स्वराज्यातील कोणत्या एखाद्या थोर सरदार, किल्लेदार किंवा मावळ्याचा व्हिडिओ न आणता या स्वराज्याची संकल्पना ज्याची होती, या हिंदवी स्वराज्याचा मूळ पाया ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये रोवला असे शहाजीराजे भोसले म्हणजे आपले छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे पिताश्री यांच्याबद्दल व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. शहाजीराजे भोसले यांनी कशा प्रकारे आपलं हिंदूंचं स्वतःचं राज्य ह्या महाराष्ट्रात निर्माण झालं पाहिजे आणि त्या पद्धतीने त्यांनी शिवाजीराजे व जिजाऊ यांना कशा प्रकारे या हिंदवी स्वराज्याचा पाया रचून दिला याची माहिती आपण घेणार आहोत. शहाजीराजे भोसले यांचा जन्म 18 मार्च 1594 साली झाला. वडील मालोजीराजे भोसले व आई उमाबाई असे होते. या ठिकाणी मालोजीराजे भोसले व त्यांचे लहान बंधू विठोजीराजे भोसले हे अतिशय पराक्रमी, ते निजामशहा याच्याकडे सरदार होते आणि वेरूळ ह्या प्रांताची त्यांच्याकडे वतनदारी होती. वेरूळचे राजे म्हणून हे भोसले घराणे नावारूपास आलेले होते व अशा वेळेस विठोजी यांना 8 पुत्र झाले होते, पण मोठे बंधू मालोजीराजे यांना पुत्र प्राप्ती नव्हती. म्हणून आई उमाबाई यांनी अहमदनगरचा शाह शरीफ या दर्ग्याजवळ नवस बोलले आणि त्यानंतर त्यांना 2 पुत्र प्राप्त झाली. म्हणून आपण बोललेल्या नवसामुळे आपल्याला पुत्रप्राप्ती झाली. यामुळे त्यांनी आपल्या एका मुलाचं नाव शहाजी व एकाचं नाव शरीफ भोसले असं ठेवलं व अशा पद्धतीने शहाजी व शरीफ हे दोघे पुत्ररत्न हे बी आपल्या मालोजी राजासारखेच पराक्रमी व शूरवीर होते. आणि अशाच पद्धतीने काही दिवसांनीच मालोजी राजे म्हणजे शहाजी राजे यांचे वडील यांचा मृत्यू झाला. त्यानंतर शहाजी राजे व शरीफ राजे या दोघांचा सांभाळ हे आपले चुलते विठोजी राजे यांनी केला. विठोजी राजे यांचे वडील सुपुत्र संभाजी हे देखील आपले चुलत भाऊ शहाजी राजेवरती खूप प्रेम करत होते. त्यानंतर जसजसे मोठे झाले तसतसे शहाजीराजे हे निजामशाह याच्याकडे वतनदार म्हणून काम करू लागले. त्याच पद्धतीने वतनदारी करता करताच ते सैन्यामध्ये सरदार ह्या पदावरती काम करू लागले आणि आपल्या सरदार ह्या पदावर साचेसे असे मोठमोठे पराक्रम ते या निजामशहाकडे करू लागले. याच वेळेस 1603 मध्ये सिंदखेड राज्याचे जे काही लखोजी जाधव राजे होते यांची मुलगी म्हणजे आपली माँसाहेब जिजाबाई यांच्याशी शहाजी राजे यांचा विवाह झाला. विवाह झाल्यानंतर ते निजामशहाकडे सरदारकी करत असताना मोठमोठे पराक्रम करत होते. पण ह्याच काळात मित्रांनो की शहाजीराजांचं एक वैशिष्ट्य होतं. शहाजीराजांनी या कालखंडामध्ये निजामशहाकडे काम केलं, आदिलशहाकडे काम केलं, मोगलांकडे काम केलं, पण ज्या ज्या ठिकाणी ते काम करत होते ते आपल्या स्वतंत्र विचाराने आणि आपले स्वतःचे राज्य स्थापन करून त्या ठिकाणी काम करत होते. कोणाच्या सांगण्यानुसार किंवा असं गुलामगिरी म्हणून ते काम करत नव्हते. म्हणूनच स्वतंत्र विचाराचे व स्वतंत्र राज्य असावे अशी मूळ संकल्पना त्यांची आधीपासूनच होती व ते नेहमी आपल्या पत्नी जिजाऊ यांच्याकडे ते बोलून दाखवत की निजामशहाकडे असलेले 80% सरदार व सैन्य हे मराठी सरदार होते. जर कधी आपण दुसऱ्याची चाकरी करून त्याचं राज्य मोठं करण्यापेक्षा आपणच एकत्र येऊन आपलं स्वतःचं राज्य स्थापन केलं तर काय वाईट, हे विचार ते नेहमी जिजाऊंकडे बोलत असत. अशाच वेळेस आदिलशाह व मोगल यांनी निजामशाही निस्तनाबूत करण्यासाठी खूप मोठे प्रयत्न केले. अशाच वेळेस जर तुम्ही बघाल तर 1624 या साली मोगल आणि आदिलशाह यांनी एकत्रितपणे निजामशाह याच्यावरती आक्रमण केले. त्यावेळेस निजामशाही खूपच मोडकळीस आलेली होती. पण अहमदनगर या ठिकाणी झालेली ही लढाई व ह्या लढाईमध्ये निजामशाह याचा वजीर मलिक अंबर याने शहाजीराजे व अनेक मराठा सरदारांना घेऊन मोठ्या शिताफीने हे युद्ध जिंकण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी शहाजीराजे, त्यांचे बंधू शरीफ राजे व अनेक मराठा सरदार यांनी प्राणांची पूर्णपणे आहुती देऊन
त्या ठिकाणी पराकाष्ठा करून निजामशहासाठी हे युद्ध लढले व हे युद्ध जिंकले देखील। व ह्या युद्धामध्ये सर्वाधिक मोठा पराक्रम हा शहाजीराजे यांनी केला होता। आणि ह्या युद्धानंतर निजामशाहीमध्ये जे शहाजीराजे यांचे वजन होते ते अतिशय उंच स्तरावरती गेलेले होते। त्यांचा मान सन्मान हा खूप मोठ्या प्रमाणात वाढला होता। आणि हेच त्या ज्या निजामशहाचा जो वजीर होता ते मलिक अंबर याला आवडले नाही व पदोपदी शहाजीराजे यांचा अपमान कसा होईल व त्यांना खालचा दर्जा कसा भेटेल यासाठी ते प्रयत्न करत होते। स्वतंत्र विचाराचे, स्वतंत्र एक मनाचे असले शहाजीराजे यांना हे सहन झाले नाही आणि ते आदिलशहा यांच्याकडे सरदार म्हणून गेले। परंपरागत भेटलेले वेरूळची वतनदारी तसेच पुणे सुपे प्रांताची जहागिरी आदिलशहा यांनी शहाजीराजा यांना कायम ठेवली आणि तसंच सरलष्कर हा एक मोठा किताब त्यांना दिला। आणि अशा पद्धतीने आदिलशाहीमध्ये देखील आपले मोठमोठे पराक्रम करून आपल्या स्वतंत्र विचाराने त्या ठिकाणी ते राज्य करत होते। त्यानंतर काही काळाने जो काही मलिक अंबर होता तो मारला गेला। त्यानंतर निजामशहाचा जो कोणी मोठा एक सरदार किंवा एक निजामशाही पदावरती बसलेला शहनशाह होता तो मारला गेला। निजामशाही अतिशय मोडकळीस आलेली होती आणि अशाच वेळेस मोगल बादशाह शहनशाह दिल्लीच्या तख्तावरील हा निजामशाही खतम करून आपल्या मोगल प्रांतामध्ये सामील करण्याचा तो प्रयत्न करत होता। ज्या निजामशाहीमध्ये राहून आपल्या आई व वडिलोपार्जितांनी सरदारकी मिळवली, वतनदारी मिळवली, आज तीच निजामशाही बुडकळीत जाते म्हणून आदिलशाहीला रामराम ठोकत शहाजीराजे पुन्हा निजामशाहीमध्ये आले। आणि या अशा निजामशाहीमध्ये आल्यानंतर त्यांनी निजामशाहीचा जो एक लहान असा एक वंशज होता मुर्तिजा, या मुर्तिजाला त्यांनी अहमदनगरच्या गादीवरती म्हणजे जी निजामशाहीची जी गादी होती त्या गादीवरती बसवली, त्याच्यावरती छत्री धरली आणि त्या मुर्तिजाच्या आईला वचन दिले की मी असेपर्यंत मुर्तिजाच्या जीवाला काही धोका होणार नाही। आणि पुढे या छोट्याशा निजामशाहीच्या गादीवरती बसून संपूर्ण सत्ताचे जे काही चाव्या असतात त्या स्वतःच्या हातात घेतलात आणि स्वतंत्रपणे पुढचे 3 ते 4 वर्ष त्यांनी महाराष्ट्रामध्ये राज्य केले। जणू आपलं स्वतःचं मराठ्यांचं हिंदूंचं राज्य आलं, आपलं स्वतःचं स्वराज्य स्थापन झालं, या पद्धतीने शहाजीराजे महाराष्ट्रामध्ये काम करू लागले। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रांतांमध्ये जाऊन निजामशाही ते वाढीस लावू लागले। अशा वेळेस शहाजहानने आपले अनेक मोठमोठे सरदार हे शहाजीराजांवरती त्यांना निस्तुनाबूत करण्यासाठी पाठवले, पण शूरवीर शहाजीराजे यांनी सर्वांचा पराभव करून त्यांना परतावून लावले। ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांचा एक प्रकारे एक सुवर्ण काळ स्वराज्याचा होता तसा सुवर्ण काळ शहाजीराजे यांनी महाराष्ट्रामध्ये स्थापन केला होता। एकदा नाही तर अनेकदा त्यांनी स्वतःचं राज्य ह्या महाराष्ट्रामध्ये स्थापन केलं होतं। पण जे काही आपले स्वकीय मराठा होते त्या काळचे जे निद्र अवस्थेत होते, जे निजामशाह आदिल मोगल यांची सरदारकी यांची देशमुखी मिळालेली स्वतःच्या या 4-5 गावाचे राजे म्हणून ते स्वतःला खुश समजत होते आणि एकत्र आल्याने बादशहाचा जो काही राग आहे तो रोडावून घेण्याचं काम कोणी करत नव्हतं, म्हणून शहाजीराजांना बहुतेकांनी साथ नाही दिली। अशा वेळेस ज्या पद्धतीने मुर्तिजा याला शहनशाह बनून शहाजीराजे स्वतः सत्ता चालवत होते हे बघितल्यानंतर शहनशाह यांनी पुढचा दृष्टिकोन बघून स्वतः लाखाची फौज घेऊन या महाराष्ट्रावरती तो शहाजीराजा याचा बंदोबस्त करण्यासाठी आला। आदिलशहाला देखील बरोबर घेतले। आदिलशहाला माहिती होते की मोगलांचा शहाजहानचा रोष ओढवून घेणे आपल्याला परवडणार नाही, म्हणून त्यांनी आपल्या या शहनशाहला मदत केली। आदिलशहाला अचानकपणे आलेलं सर्वात मोठं संकट, दिल्लीचा बादशाह शहनशाह स्वतः येतोय, त्यानंतर आदिलशाह त्याला मदत करतोय, तरी देखील मोठ्या एकदम उत्स्फूर्तपणाने शहाजीराजे यांनी या संकटांना तोंड दिले। आणि त्याच वेळेस एक मृत्यूजाची त्याची एक स्वतः त्याच्या जीवाचा काही धोका होऊ नये म्हणून त्यांना अहमदनगरवरून ठाण्याचा जो काही माऊली गड आहे या ठिकाणी आश्रय घेतला। आणि त्या ठिकाणी आश्रय घेतल्यानंतर या शहाजहान यांनी आदिलशहा व त्याच्या सरदारांनी या माऊली गडाला वेढा दिला
व आपले तोफांचे गोळे डागत जो काही माऊली किल्ला होता तो निस्तनाभूत करण्याचं काम यांनी चालू केले होते। यावेळेस शिवाजीराजे त्यानंतर शिवाजीराजे यांचे थोरले बंधू संभाजीराजे जिजाऊ हे सर्व ह्या गडावरती होते। अशा वेळेस आपला स्वतःचा परिवार व मूर्तिजा याला जीवाचं कोणी ठार करणार नाही असं वचन आपण याच्या आईला दिलं आहे। म्हणून त्यांनी आदिलशहाचे जे काही सरदार होते, ज्यांचे शहाजीराजांसोबत मित्रत्वाचे संबंध होते, त्यांच्यासोबत तह करून त्यांनी आपला हा माऊली किल्ला सहित जे काही हे निजामशाहीचे जे राज्य होते, किल्ले होते, ते आदिलशाह आणि मोगल यांना देऊन मूर्तिजा यांच्या जीवाचं काही बरं वाईट होता कामा नये असं वचन घेऊन त्या ठिकाणी निजामशाही ही त्यांना सोपवण्यात आली। अशा पद्धतीने एक आईला वचन दिल्यामुळे या मूर्तिजाच्या जीवाला काही धोका जाऊ नये व समोर असलेली मोठी फौज म्हणून शहाजीराजे यांनी तह केला आणि त्या पद्धतीने निजामशाही ही महाराष्ट्रातनं बुडाली। आदिलशाह व मोगल यांनी अर्धी ती वाटून घेतली। पुढे शहनशाह यांनी आदिलशहाला हुकूम दिला की शहाजीराजे यांना जर तुम्ही सरदार म्हणून घेत असाल त्यांना महाराष्ट्रात ठेवू नका, नाहीतर हे पुन्हा काही मावळ्यांना किंवा काही मराठा सरदारांना घेऊन स्वतःचं राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न करतील। तेव्हा आदिलशहांना आधीपासूनच माहिती होते की शहाजीराजे हे किती पराक्रमी होते, म्हणून त्यांनी पुन्हा आपल्याकडे सरदार म्हणून त्यांना घेतलं। एवढंच नव्हे तर फर्जत नावाचा जो काही किताब आहे तो त्यांना दिला। आदिलशहानंतर सर्वात असलेलं मोठे पद हे फर्जत हा किताब त्यांना देऊ केला आणि त्यानंतर कर्नाटकाची जी काही स्वारी होती, कर्नाटकातील जे काही प्रांत होता तो जिंकण्याची मोहीम त्यांच्या हाती दिली। पुढे शहाजीराजे महाराष्ट्र सोडून कर्नाटकात गेले आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथं आपलं राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर शहाजीराजे यांनी ठरवलं की महाराष्ट्रातनं ज्या पद्धतीने आपल्याला बाजूला करून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला पाठवत आहे, या ठिकाणी सुद्धा आपण आपलं स्वतःचं राज्य स्थापन करू शकतो। म्हणून थोरले संभाजी यांना त्यांनी आपल्याजवळ ठेवलं व राजे शिवाजी व जिजाऊ यांना पुणे प्रांत जी पुण्याची जहागिरी होती ती बघण्यासाठी, तेथील कारभार करण्यासाठी त्यांना पुण्याला रवाना केले। पण जिजाऊ यांच्याशी मसलत करून त्यांना मोठ्या प्रमाणात जी काही आपली बौद्धिक संपत्ती असते ती खजिना त्यांना देण्यात आला। त्याच पद्धतीने पाजी पासलकर, त्यानंतर त्या ठिकाणी दादोजी कोंडदेव असे कान्होजी जेते असे शूरवीर जे शहाजीराजे यांच्या विश्वासातले सरदार होते व स्वतःचं मराठी राज्य स्थापन करण्यासाठी शहाजीराजांची जी संकल्पना होती त्या संकल्पनेसाठी ज्या मोठमोठ्या मराठा सरदारांनी शहाजीराजांना होकार दिला होता, त्यांनी त्या सर्व सरदारांना शिवाजीराजे यांच्यासोबत महाराष्ट्रात पाठवलं व 1640च्या सुमारास शिवाजीराजे व जिजाऊ या सरदारांनीशी महाराष्ट्रात आले। जणू शिवाजीराजांना शहाजीराजांनी मंत्रिमंडळ, त्याच पद्धतीने भगवा झेंडा, राजमुद्रा, त्याच पद्धतीने खजिना सर्व प्रकारे देऊन एक स्वराज्याचा पाया जो असतो तो पूर्णपणे स्थापन करून दिला। आणि त्या ठिकाणी जिजाऊ व शिवाजीराजे यांनी देखील महाराष्ट्रात येऊन कशा प्रकारे आपला स्वराज्याचा जम बसवला व कशा पद्धतीने स्वराज्य स्थापन करण्यासाठी त्यांनी हालचाली केल्या हे आपल्याला माहिती आहे। कर्नाटकात गेल्यानंतर तेथील जे काही राजे होते, हिंदू राजे होते, त्यांच्यावरती आक्रमण करत असताना शहाजीराजांनी खूप सावध पवित्रा उचलला। अनेक राजांचे जे काही राज्य होतं ते आदिलशाहीमध्ये सामील करत असताना संपूर्ण राज्य निस्तनाभूत होणार नाही व कोणालाही मृत्यूदंड होणार नाही याची त्यांनी काळजी घेतली। म्हणून समोरचे राजे हे शहाजीराजांवरती नाराज न होता त्यांची मेहरबानी म्हणून नेहमी त्यांच्या मदतीसाठी कधी पण तत्पर असतील अशा स्थितीत होते। त्याचवेळेस त्यांनी बंगळूर प्रांत जिंकला आणि या आदिलशहाने हा बंगळूर प्रांत शहाजीराजे यांना दिला। बंगळूरची जी जहागिरी होती ती शहाजीराजे यांना दिली। पुढे या शहाजीराजांनी या बंगळूर प्रांताच्या आजूबाजूचा मोठा प्रदेश जिंकून स्वतःचंच राज्य स्थापन केलं। म्हणजे स्वतःचे शिक्के उमटण्यापासून तर सर्व आदेश बऱ्या आदिलशहाची
त्या ठिकाणी सत्ता होती, पण स्वतःच ते एक आदिलशहाचे सरदार म्हणून त्या ठिकाणी स्वतःचा कारभार बघू लागले. शहाजीराजे आधीपासूनच स्वतःचं राज्य आणि स्वतःच्या विचारांनी चालणारे माणूस होते, म्हणून बंगळूरमध्ये देखील त्यांनी मोठ्या प्रमाणात आपलं वर्चस्व स्थापन केले होते. त्यांचे पुत्र थोरले आपले संभाजी राजे भोसले हे देखील तेवढेच पराक्रमी होते. अशाच वेळेस अनेक वर्ष गेल्यानंतर त्या ठिकाणी शिवाजीराजे भोसले यांनी महाराष्ट्रामध्ये एकापेक्षा एक किल्ले जिंकण्यास सुरुवात केली. जणू स्वतःचं राज्य जसं शहाजीराजांनी स्थापन केलं होतं तशी सुरुवात केली. त्याच पद्धतीने तिकडे संभाजी म्हणजे शिवाजीराजे यांचे थोरले बंधू, शहाजीराजे यांचे थोरले चिरंजीव हे देखील आपला जो काही विस्तार होता स्वतःचा राज्याचा तो वाढवत होते. आदिलशहाला हे कळाल्यानंतर दरबारामधील अनेक थोरवीर असे काही सरदार होते, स्वतः बाजी घोरपडे जे शहाजीराजे भोसले यांच्याच बनकीमधले होते, त्यांनी जे आपलं भोसले आडनाव होतं ते बदलून घोरपडे केले होते. ते शहाजीराजे यांचे अतिशय जवळचे, पण त्या शहाजीराजांवरती अतिशय चीड आणि अतिशय द्वेष करणार हे बाजी घोरपडे. अनेक सरदार आदिलशाहीचे कान फुकत होते की आपला स्वतःचं राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न शहाजी हा कर्नाटकामध्ये आणि तिकडे शिवाजी स्वराज्यामध्ये करत आहे. त्यावेळेस आदिलशहांना सुचत नव्हतं की शिवाजीराजांना गिरफ्तार करावं की शहाजीराजांना गिरफ्तार करावं. तो अतिशय पेच प्रसंगामध्ये सापडला होता, पण अतिशय विचार विनिमय करून यांनी शहाजीराजे भोसले यांना गिरफ्तार करण्याचं ठरवलं. शहाजीराजे भोसले म्हणजे एक जणू धिप्पाड शरीराचे, जणू समोर वाघ उभा आहे असे हे शहाजीराजे. यांना पकडणार कोण? अशा वेळेस आदिलशाह यांनी अतिशय सावधपणे बाजी घोरपडे तसेच मुस्तफा खान यांना ही स्वारी करण्याचा आदेश दिला आणि यांनी अतिशय सावधपणे कर्नाटकात जाऊन शहाजीराजांच्या छावणीत गेले. आपले सैन्य पूर्णपणे तयार केले. शहाजीराजांना याची कुठलीही कल्पना नव्हती, कारण की हे आपलेच आहे असे समजून ते त्यांच्यासोबत होते. शहाजीराजांना गुप्तहेराकडनं कळालं देखील होते, पण शहाजीराजांनी त्याच्यावरती विश्वास नाही ठेवला व रात्री झोपेत असताना अचानकपणे शहाजीराजे यांच्यावरती हल्ला चढून त्यांना गिरफ्तार करण्यात आले व त्यांना अतिशय साखर दंड टाकून आदिलशहाच्या दरबारात उभं करण्यात आलं व त्यानंतर त्यांना कैद केल्यानंतर ज्यावेळेस शिवाजीराजे व संभाजीराजे यांना हे कळालं त्यावेळेस त्यांनी आपल्या गनिमी कावाने एक राजकीय डाव साधला आणि जो काही दिल्लीचा बादशाह होता शहाजहान याला पत्र लिहून सांगितलं की आम्ही दोन्ही भाऊ आणि आमचे वडील शहाजीराजे तुमची सरदारगी किंवा तुमच्यासाठी काम करण्यासाठी उत्सुक आहोत. यासाठी आमच्या वडिलांना आदिलशहाच्या जे काही कैद आहे तिथनं सुटका करावी. व शहाजहानने टाकलेला दबावामुळे आदिलशहा यांना शहाजीराजे यांची सुटका करण्यात आली. खूप मोठा राजकीय डाव हा शिवाजी महाराजांनी या ठिकाणी खेळला होता. शहाजीराजे यांची सुटका झाल्यानंतर त्या ठिकाणी शिवाजीराजांना तोरणा किल्ला व संभाजीराजांना आपली बंगळूरची जी काही राजसत्ता होती ती आदिलशहाच्या स्वाधीन करण्यात आली होती. पण शहाजीराजे यांचा जो काही शूरवीरपणा होता त्यामुळे आदिलशहाने त्यांना सरदारकी पदावरून त्यांना बरखास्त केलं नाही व पुन्हा त्याच पदावरती ठेवून ते आपल्या कर्नाटकामध्ये आपली मोहीम आखू लागली. आपला गेलेला प्रांत बंगळूर हा शहाजीराजे यांनी परत मिळवला. त्याच पद्धतीने इकडे गेलेला कोंढाणा किल्ला देखील शिवाजीराजांनी परत मिळवला व परत डोमाने आपलं स्वराज्य उभं करत चालले होते. पुढे शहाजीराजे 1660-61 कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये देखील आले होते. महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर आपण लावलेलं स्वराज्याचं रोट्याचं एवढं मोठं वटवृक्ष शिवाजीराजे व जिजाऊ यांनी केला, म्हणून ते त्यांची ऊर भरून आलेली व मोठ्या अभिमानाने त्यांनी शिवाजीराजे यांना आलिंगन दिले व काही दिवस त्यांनी पाहुणचार घेतल्यानंतर पुन्हा स्वराज्याची पुनर्बांधणी करण्यासाठी किंवा स्वराज्य वाढवण्यासाठी मोलाचे सहकार्य लाभल्यास ते आमच्याकडनं नेहमी तुम्हाला होईल असा विश्वास देऊन परत ते आपल्या कर्नाटकात आपल्या त्या ठिकाणी गेले आणि संभाजी आपले थोरले पुत्र यांच्याबरोबर मोठमोठे तिकडे पराक्रम करून तिकडे स्वतःचंच एक राज्य त्यांनी स्थापन केलं होतं. आणि अशाच पद्धतीने हे राजकारण चालत असताना एकदा शिकारीला शहाजीराजे गेले असताना
त्यांचा जो काही घोडा होता त्यांचा रानवेलीमध्ये घोड्याचा पाय अटकल्यामुळे घोडा खाली कोसळला आणि अशाच वेळी शहाजीराजे ज्या घोड्यावरनं खाली पडले त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला। त्यांचा 23 जानेवारी 1664 कर्नाटकामध्ये होदिगेरे म्हणून जे काही गाव आहे त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला आणि त्याच ठिकाणी कर्नाटकात होदिगेरे हे जे ठिकाण आहे त्या ठिकाणी त्यांची समाधी देखील आहे। अशा पद्धतीने शूरवीर असे शहाजीराजे की ज्यांनी खऱ्या अर्थाने या स्वतःच्या राज्याची आणि स्वराज्याची संकल्पना मांडली होती आणि एक स्वतंत्र जणू मंत्रिमंडळ देऊन शिवाजी राजांना या स्वराज्याचा पाया रचून दिला होता। शहाजीराजे यांच्या कौटुंबिक माहितीबद्दल बोलायचं झालं तर त्यांना 3 पत्नी होत्या आणि त्यांना 8 अपत्य 8 मुले होते। त्यापैकी 4 मुले हे जन्माच्या वेळीच मृत्युमुखी पडले। त्यापैकी जिजाऊ यांना 2 मुले, थोरले संभाजी व लहान शिवाजी व त्यांची दुसरी पत्नी ही तुकाबाई जी हंबीरराव मोहिते यांची आत्या होती। त्यांच्यापासून त्यांना एक अपत्य ते म्हणजे व्यंकोजी। हे व्यंकोजी राजे पुढे तंजावरचे राज्य झाले। त्या ठिकाणी त्यांनी राज्य स्थापन करून तिथले स्वतःचे ते स्वतंत्र असे राजे झाले। आणि तिसरी पत्नी ही त्यांची नरसबा। त्यांना एक मुलगा होता त्याचं नाव म्हणजे संताजी। हे संताजी ज्यावेळी शिवाजी राजांनी कर्नाटकात स्वारी केल्यानंतर कर्नाटकाचं जे काही राज्य होतं त्या राज्यामध्ये ते सरसेनापती या पदावरती होते। अशा पद्धतीने स्वतःचा असा एक मोठा कुटुंब आणि शहाजी राजांचे जेवढे पुत्र त्यांनी स्वतःच एक स्वतंत्र असं कर्तृत्व स्थापन करून या महाराष्ट्राला नव्हेच तर या देशाला एक नवी चळवळ दिली। अशा या महान थोर अशा पुरुषाला राजाला शहाजीराजे भोसले यांना या मावळ्याचा मानाचा मुजरा। जय हिंद, जय महाराष्ट्र।